रामकृष्ण हरी माऊली. तर तुमच्या सगळ्यांना आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आजच्या आषाढी एकादश किंवा आपण त्याला मोठी एकादश म्हणतो त्याच्या खूप 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 सगळ्या शुभेच्छा. अर्थातच आज संपूर्ण महाराष्ट्राला उपवास असतो, तर तशाच पद्धतीनं आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपवास असतो. तर त्याच्यामुळे ना आधीच म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तर तशा पद्धतीचं काहीतरी वातावरण असतं, छान असतं, प्रसन्न असतं. तर आजचा हा ब्लॉगसुद्धा तशाच पद्धतीचा छान मस्त आणि प्रसन्न असा होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर आहे ना अर्थातच ही पंढरपूरची आणि हिने खूप सगळे हार फुलं असे ओवलेलेत आणि त्याच्यामुळे तिला हार येतो. आणि आज आम्ही करत आहोत हा तुळशीचा हार. काय झालं माहिती आहे का, आम्हाला वाटलं आमच्या दारामध्ये मंजुळा म्हणजे होत्या आहेत, पण ते काय झालं, त्याच्यावरचे जे असतं की नाही ती मंजुळा अशा त्या सगळ्या निघलेल्या आहेत. मग ती फक्त काठीच दिसते खालची. तर त्याच्यामुळे आई म्हणल्या मी घेऊन येते तोपर्यंत. आणि राधिका आता इथं करते हार आमचा घरातला. पंढरपूर मध्ये त्याला ह्याला काय म्हणतात ते सांग. काय तुळशी कंडा. कंटा म्हणतात. कंटा का कंडा? कंटा. कंटा. मग काय तर आपल्याला काय माहिती. नाही, मी खूप वेळा ऐकले तिच्याकडनं. पण तुम्हाला हे माहिती होतं का की जो आपण फुलांचा करतो तो हार असतो, आणि जो आपण तुळशीच्या म्हणजे तुळशीचे आपण काय म्हणतो त्याला, ही पानं आणि दुसरं काय ती मंजुळा याच्यापासून करतो त्याला कंटा म्हणतात. तुम्हाला तयार झाल्यानंतर दाखवते. आणि त्याच्यामध्ये फुल टाकलं तर का नाही तसं? हे खवायचं ना, फुल नाही असलं नंतर नुसतं वर्ण लावायचं का? हां हां हां. आणि मी घेते चहा, ब्लॅक टी. हो, कारण की हिला आहे ना दुधाचा प्यायचा आहे आणि मला असा प्यायचा आहे, तर त्याच्यामुळे अर्थातच हा माझा अगोदर, नंतर तिचा. आणि तिला काम पण होतं ना, तिला हार करायचा आहे. तर हा बघा राधिकाने तयार केलेला तुळशीचा कंटा. छान दिसते ना, मस्त. आमचा छोटासा विठ्ठल आहे. आणि आमच्या घरात थोड्या दिवसांनी आणखीन एक विठ्ठल यायचं आहे. विठ्ठल रुक्मिणी तसं काही नाही, काही असू देत, पण येणार आहेत. चला. आणि इथं आहे ना माझा आजचा कितवा दिवस आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आजचा 6वा दिवस आहे. ही तर मी नवनाथाचं पारायण, नवनाथाच्या पोथीचं पारायण सुरू केलेलं आहे. आता त्याची सोमवारी समाप्ती आहे. आज आपली एकादश. आता चला घरात आवरूयात. तुम्हाला आहे ना आजची आमची तयारी दाखवते. काय बघा इकडं बघा, पातेलं भरून ही खिचडी म्हणजे शाबू भिजू घातलेला आहे. त्याच्यानंतर इथं आणखीन एक दुसऱ्या पातेल्यामध्ये भगर भिजू घातलेली आहे. आणि ही सगळी तयारी राधिकाने केली आहे बरं का. आणि त्याच्या आमच्या काही विसरभोळ आहेत. आज भाऊजींना ड्युटी सकाळी माझ्याच नावाने ओढत बसल्यास. आणि इथं बघा कसं आहे, उगाच म्हणत नाही ती एकादशी दुप्पट खाशी, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आणि नाही काय आहे माहितीये का, मी पारायण करायला बसल्यामुळे 5-6 दिवस झालं रोज सकाळचं राधिकाला सगळं बघावं लागतं ना. तर मग तिच्या डोक्यात असं की बाबा काहीतरी ह्यातलं राहिलं तर तिची गडबड होईल. तर त्याच्यामुळे तिनं सगळी तयारी करून ठेवलेली आहे. पण मग मी आज असं ठरवलं की आज एकादश पण आहे ना, तर मी सकाळीच वाचते, पण मग मी आज एकच अध्याय वाचलाय आता. मग म्हटलं हे सगळं असं होऊ देऊयात आणि मग परत हे गेल्यानंतर परत वाचायला. चला आता खिचडी, भगर, खूप काही काही करायचं. मग तू केला राधाने केलाय म्हटलं तो शाबू फुगणारच की नाही. अर्थातच. तर तिथं राधिका करतीये भगर करायची आहे, आणखी खिचडी केलेली आणि मी करतीये धिरडे. पहिलं धिरड देवाला. अख्खा दिवस जायचा कसं जायचं मला आता चक्कर यायला. आणि मला विचारते तुला दम नीट बरोबर आहे, विचारणं आपलं काम आहे की नाही.
आज मम्मीला बोलवलेलं नाही का, तिला म्हटलं ये, शनिवार रविवारची सुट्टी पण आहे तर ये आपल्या इकडं. ह्या वर्षी राधिकाची पण खिचडी दाखवली आहे आपल्या रेसिपी शोवरती. काय आहे ना, ह्यांना डब्याला द्यायचंय तर त्याच्यामुळे ह्यात जर असं वाफ राहिली ना तर त्याचं खूपच जास्त लुसलुशी होते. तर म्हटलं खालनं थोडीशी जाईल वरून थोडीशी जाईल म्हणून ही जाळी घेतली. छान झालंय ना, चवीला कसं झालं माहिती नाही पण असं तर छान झालंय. काय उपवास आहे का? हा, हे असला उपवास. मग काय तर हा असलाच उपवास असतो. काय माहिती का, एवढ्या लवकर नैवेद्य दाखवण्याचं कारण म्हणजे आता ह्यांना डबा भरून द्यायचा आहे ना, म्हणून म्हटलं गूळ शेंगदाणे किती वाईट सायास. गुळ शेंगदाणे भगर, ही काय दही खिचडी. ही खिचडी कसली? ही नाही, ही बटाटा आहे बटाटा आहे. ह्याच्यासोबत म्हणलं खाण्यासाठी. खिचडीच ही आहे. आमटी आहे, इथं भगर मांडायची राहिली भगरी सोबत खाण्यासाठी. हे दोन तोंडी लावण्यासाठी, तोंड पोळलं तर हे त्याच्यासोबत खाण्यासाठी, आणि हे तर पिण्यासाठी. ओके. अरे हे कुठे गेलं सोडत? सोरवर पत्र्यावर आहे. काकडे राहिलेले, राधाचे काकडे राहिले. काकडी काकडी. वाफा निघते त्याचं. कशी झाली सुंदर बघा, मोठी सळसळीत, दाना दाना एक समान. राधिकाने केली. आणि रताळे रताळे गुरुवारी संपले रताळे. आणायला धुवून नाही, खायला धुवून नाही. इथं काही काकडी ठेवायची. कसं आहे, इकडे युट्यूब वाले, इकडे स्नॅप वाले, एका घरात 10 कॅमेरे. मला स्नॅपचा अजिबात पटत नाही. म्हणजे आपण फोटो काढायचा आणि लोकांना तो सिलेक्टेड लोकांना, म्हणजे जसं की आमचे प्रशांत भाऊजी, त्यांना सिलेक्ट करायचं. तुम्ही बघा, हिच्या मैत्रिणी श्रुतिका, श्रुतिका तू बघ, श्री तू हे असलं काय प्रकारे. मला नाही आवडत ते स्नॅप. किती लवकर स्नॅप 9 वाजता. लोकांच्या आणखीन पूजा व्हायच्या राहिल्या असतील तोपर्यंत आपला प्रसाद. यातला राधिका किती खाणार? राधिका फक्त काकडी खाल्ली तिने आता. रानू तो करमळ्याची आई आली. किधर आहे रे? हळूच 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 जा पुढं, सायकलने हळूच. मी तसंच शर्ट घेणार आहे त्याचं भाऊजी. सईनी कशी पिशवी घेतली बघ बरं. मी म्हणलं बाई हे आणखी नाही ना, आम्हाला भूक लागली, वेफर्स खातोय, काही खातोय. कोण आहे? ये. पाऊस आलता की नाही? आणि इथं हा रोहित. रोहित तू काय खाल्ला? आणि आमचा राणू बघा काय खातोय. राणू पण आमचं लय डेंजर हुशार आहे की नाही रे रोहित? कोणी सांगितलं तुला? चिमणीचं भूत कुठे? कुठे?
तू बघितलं का चिमणीचं भूत कसलं असतं? कुणी सांगितलं तुला चिमणी? आम्ही त्याला घेतलेलं, हा दीदीने घेतलेलं बाबा, मी नव्हती घेतलं. बघा चिमणीचं पण भूत असतं बरं का. की नाही रे रानू? कोणी सांगितलं तुला? होय रे. मीच सांगणार आणि कोण सांगणार? होय. सगळा बाहेरचा आता पता मी ती खेळायला सांगते. तर ना आता आमचा संध्याकाळचा चहा झालेला आहे आणि बाहेर मी हा चहा घेऊन चालली आहे सरांसाठी. तर तुम्हाला मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मूर्तीला कलर द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी ते सर आलेले आहेत. कलर देण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ लागतो. सगळ्यात अगोदर आहे ना मूर्तीचा पहिला जो कलर आहे ना तो ते काढून टाकतात, सगळा खरडून काढतात, व्यवस्थित मूर्ती पहिल्यासारखी करतात आणि मग नंतर त्याला कलर. कसा कालवा चाललाय बघितलं का अनुचा आणि रानाचा. आयुष काय चाललंय? सोड बरं आता, सोड बरं आता. बास 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 बास. हळूच हळूच. तर आई नाना दोघेही आलेले, ते बाहेर गेलते. बाहेर म्हणजे नानांचे चुलत भाऊ म्हणजे आमचे चुलत सासरे हे ना वारीत गेलते. आणि वारीत गेल्यानंतर काय झालं, माऊली म्हणजे पालखी होती का, आता कोणती पालखी होती मला तुम्हाला नीट आणि कन्फर्म तसं सांगता नाही येणार, पण त्या पालखीच्या पाया पडत असताना त्यांच्या, आता अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं किती गर्दी असते, आणि त्या गर्दीच्या दरम्यानच मग काय झालं, त्यांच्या पायावरनं ते चाक गेलं त्या पालखीचं. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी असं काहीतरी एवढं त्यांना जखम वगैरे झाली, तिथे टाके पडले होते. तर त्याच्यामुळे मग आई नाना त्यांना भेटायला गेलते. ते राजुरीला राहतात, आमच्या इथून अंदाजे एक 20-25 किलोमीटर असेल. तर तिकडं मग ते दुपारीच त्यांना भेटायला गेलते. आता दोघी आलेले. टाटा. जा. नाही तू आई रोहित जा. हा नाही अरे मला थोडंसं काम आहे घरी. सकाळपासून रानाला जायचं होतं माहितीये का मंदिरात. आताशी त्याला मुहूर्त लागलाय. मग आता जाताना घाल आणि मग परत आल्यावर चप्पल घाल. रानूला आहे ना इतके छान आहेत, पण त्याला ही चप्पल आवडते माहिती का त्याची. हा जा. रोहितचं काय झालं, तो ते पप्पांना विचारायला गेलं वाटतं, आईला विचारायला गेलाय तो. जा. मम्मीला बळच ढकलून पाठवले माहिती का आम्ही, बिचारी जाईना. कोण रोहित ना. मम्मी आहे ना, एकतर तिला इतकं बळच पाठवलंय ना, जायला नको म्हणत होती. तिला असं उगच वाटतं असं अवघडल्यासारखं, किंवा तिला असं वाटतं कोण काय म्हणल का, तिचीच तिला मन खातं. देवाला जायला कशाला कोण काय म्हणते, बरोबर आहे की नाही. आणि आम्ही पण जाणार होतो, म्हणजे आम्ही सगळेच जण, पण आमचं सकाळपासून चाललेलं. पाऊस आहे उन्हात, पाऊस आहे काय नाही. तर आम्ही सगळेच जाणार होतो, पण काही ना काही कारणानं असा उशीर झाला ना, आई नाना दुपारी नाही का बाहेर पण गेलते, आणि मग सकाळी पण असं वेळ गेला ह्याच्यात. का? तर त्याच्यामुळे मग आता आईंना म्हटलं तुम्हीच जावा, कारण की आता आमच्या दोघींना परत संध्याकाळचं आपलं रहाटगाडगं सुरू करायचंय. आणि म्हटलं तोपर्यंत माझा पण व्हिडिओ एडिट होईल. आताच्या आता उन्हात असा मोठा मोठा टिपका यायला लागला माहिती का. किती अभ्यास केला? पण अभ्यासाचं म्हणते किती केला? ड्रॉइंग काढीन. अगं इथं दप्तर ठेवलं, अभ्यास करायला आली तर माधून चला आपण आधीच्या जाऊ 9:30 नको नको. ह्यांचं पोरींचं उद्या काय प्लॅन आहे माहितीये का, साड्या नेसून फोटो काढायचे. ह्याला काय सुट्टी आहे हे? अगं उद्या रविवार आहे बाळा. पडला दादू वाटतं. पडलं दादू सारखाच पडतो. हे बघा पाऊस 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 दिसतोय का, बघा कसा आहे, आणि किती मोठा टिपका आहे है की नाही दादी. खरंच काय गेलं मोठा टिपका पडायला. चला आतमध्ये. ए माग तर ए झोका झोका झोका. मग काय तर छान वाटतंय ना पाऊस. गेला
मग काय तर ह्याला शिंतोडा म्हणतात. आता काय आल्या का हे घसरून पडतेला. काय झालं रोहित? पळू नका मम्मी, घसरती फरशी. काय ग बाई, विठ्ठल करच म्हणला थांबा आता थोड्या वेळ. गेले माघारी आले. अरे कसा टिपता मोठा लट आहे बघ की. आणि ऊन आहे बर का, पाऊस जरी येत असला की नाही तरी ऊन आहे, ऊन. नाही आईने देवाचा प्रसाद इथंच वाटला. ए राणा, रानू तुम्हाला मंदिरात गोल गोल फिरल्यामुळे. रानू अरे ही जे पप्पाला चालवला होता तू प्रसाद. ओय रे ओय लोका पांडुरंगा. हा हो की तो महाग डस्टबिन मध्ये गेला आता.